रायगड चौकातील शिवनेरी गार्डन परिसरात पुन्हा एकदा गढूळ पाणी आणि अळीयुक्त पाणी पुरवठा झाला. नगरसेवकांना अधिकारी जुमानत नसल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय. रायगड चौक भागात दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी पुरवठा होतोय. तसेच गढूळ पाण्यात आळ्या आणि घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी आढळून येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. लोकप्रतिनिधी यांनी आंदोलन तसेच पाठपुरावा करून सुद्धा मनपा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नगरसेवकांना जुमानताना दिसून येत नाहीये. यामुळे नागरिकांनी आता कुणाकडे दाद मागावी असं झालं. महापालिकेच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. नागरिकांनी याबाबत महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी लोकप्रतिनिधी यांना सांगूनही समस्या जैसे तेच आहेत. प्रशासन डोळेझाकपणा करत असल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला. दुर्गंधीयुक्त पाण्यात अक्षरशः अळी निघतात. सकाळी पिण्याच्या पाण्याबरोबर दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना पाणी पिणं देखील मुश्किल झालंय. या दूषित पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून हे दूषित पाणी पिल्यानं अनेक लोक आजारी देखील पडलेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांचा जीव देखील जाऊ शकतो. आणि दिवसांपासून असं दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत असल्याने प्रशासनानं तात्काळ दखल घ्यावी असं यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीनं सांगण्यात आलंय. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको.